काकू तुम्हाला बघून एवढं बरं वाटतंय ना, खरंच पाया पडत्या. अजून नाही उठली ना? त्याच्यासाठीच मी फोन करून आलेली की मी येते तोपर्यंत तरी उठ. माझं रुटीन काकू एकदम सिम्पल आहे, नॉर्मल. सकाळी उठायचं, देवपूजा करायची, आई वडिलांचा नमस्कार करायचा आणि मग दिवस सुरू करायचा. हिच्या सोबत शॉपिंगला गेलं ना, सगळे काळे काळे कपडे विकत घेते. काळा रंग कसला असायला पाहिजे? फक्त केसांचा, है ना. हे सोनेरी हिरवे पिवळे केस करतात आणि कपडे काळे घालणार. आता हिने वॉर्डरोब उघडलेला काकू. बाप रे बाप, एवढा पसारा, एवढा पसारा. मला तर एवढा पसारा सहनच नाही होत. मी असं सगळं कलर कोऑर्डिनेशन नुसार मी कसं वाटून घेतलंय की आई ही कामं मीच म्हणजे मीच करणार असं. तिला मदत नाही करणार मग कोणाला करणार? किती कंप्लेंट्स यार. 1 वाजता झोपते ही. मी तर 11 वाजता अशी साखर झोपेत असते मस्तपैकी. एवढ्या वेळ जागणं इज बिग नो नो फॉर मी. 5 वाजेच्या रिहर्सलला ही 7 वाजता आलेली. एवढा भडकलेला ना आमचा तो डिरेक्टर. काय तर म्हणे ट्रेन लेट होती. 7ची ट्रेन 7:30ला आली. अरे पण मग